दंडोत प्रणाम. सर्व समाज ज्या देवतेच्या आकड्यामध्ये अडकलेला आहे तो आहे देवतेचा चौथा प्रकार, स्वर्गाच्या देवते. ते आहे 33 कोटी आणि त्यांची जी स्वरूप मर्यादा आहे ती 5 लाख योजन आहे. म्हणजे ह्या योजन स्वरूप मर्यादेमध्ये 10 पटीने देवतेची वाढ होत असते आणि या 10 पटीमध्ये 5 लाख योजनी स्वर्गाच्या देवतेची मर्यादा आहे आणि त्यांची संख्या आहे 33 कोटी. स्वर्ग म्हणजे सुखावाचक शब्द म्हटला जातो. त्यानंतर अंतराळी सत्य कैलास वैकुंठीच्या देवता आहे त्या 9 कोटी आहे. त्यांची स्वरूप मर्यादा आहे 50 लाख योजन. क्षीराब्दीच्या देवता आहे त्या 1.25 लाख आहे. त्यांची स्वरूप मर्यादा आहे 5 कोटी योजन. त्यानंतर आहे अष्टभैरव देवता 50 कोटी. विश्वेची एकच देवता आहे 500 कोटी आणि चैतन्य माया ही अनंतपट आहे. अनंत ब्रह्मांडाला व्यापून असलेली ही चैतन्य माया एकच देवता आहे. आता ही जी 500 कोटी योजन जी विश्वेची देवता आहे म्हणजे एका ब्रह्मांडाचं जी स्वरूप मर्यादा आहे ह्या विश्वदेवतेशी निगडीत आहे. ही 500 कोटी योजन एक ब्रह्मांडाची स्वरूप मर्यादा आहे. ह्या देवतेचे 9 प्रकार आहे आणि या 9 प्रकारामध्ये प्रत्येक देवतेची स्वरूप मर्यादा 500 पासून सुरुवात होऊन 500 कोटीपर्यंत 10 पटीनं वाढत असते. परंतु याला अपवाद आहे चैतन्य माया देवता. ती अनंत ब्रह्मांडाला व्यापून असल्यामुळं तिची स्वरूप मर्यादासुद्धा अनंतपट आहे. जरी स्वरूप मर्यादा अनंतपट असली याचा अर्थ ती परमेश्वर नाही, त्याच्याही पलीकडं परमेश्वर आहे आणि तो आपण समजून उमजून घेऊन त्याला अनन्यभावी जर शरण गेलो तरच आपल्या जीवनाचं हित शक्य आहे. दंडोत प्रणाम.